आपण पशुधन आपल्याला वाढवण्याची गरज आहे. नमस्कार, मी नरेश बोपचे. सत्यवजान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी या गावामध्ये तालुकास्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जे प्रथम क्रमांकाची जे गाय आहे ते आपल्या मागे आपण बघू शकता आणि त्यांच्या मालकाशी आपण चर्चा करूया. ते कशा प्रकारे तिचे देखभाल करता. काय नाव आहे आपले आणि कशा रीतीने आपण देखभाल करता? माझे नाव भोजराज सूरजलाल येरणे आहे. मुक्काम लोहारा, तहसील सालेकसा, जिल्हा गोंदिया इथला रहिवासी आहो मी. आणि मी शेतमजूर आहो. मी दररोज या गायीमध्ये दूध कमीत कमी जंजल्यावर आता सध्यामध्ये 12 लिटर आहे. जंजल्यावरती ती गाय 25 लिटरच्या आसपास दूध देत असतो. आणि मी खुऱ्या, हिवरा गवत आणि कुटी वगैरे खाऊ घालतो आणि तिच्या चांगल्या पद्धतीने मी देखभाल करतो. मार्गदर्शन काय करण्यात आले ते आपण इथे जे उपस्थित डॉक्टर आहेत त्यांच्याशी. मी डॉक्टर कांतीलाल प्रेमलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया. जिल्हा परिषदेच्या योजनेतून आपण प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनी घेत असतो आणि त्याच कळीतील हा सालेकसा तालुक्यातील या गावात आपण पशु प्रदर्शनी घेतली आहे. यामध्ये 178 उच्च प्रतीचे, चांगल्या प्रतीचे दूध देणारे गाई, म्हशी, मुर्रा म्हशी, तसेच शेळ्या, कोंबड्या ह्या सर्वांनी सहभाग उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी नोंदवला. या प्रसंगी मी सर्व पशुपालकांचं आणि भाग घेणाऱ्या सर्व पशुपालकांचं मी अभिनंदन करतो आहे. ह्या अशा पशु प्रदर्शनी मागील दरवर्षी आम्ही घेत होतो, परंतु मागील 2-3 वर्षात काही कोरोनामुळे आणि मागच्या वर्षी लंपीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आम्हाला आयोजित करता आल्या नाही. म्हणून यावर्षी नव्यानं आपण पशु प्रदर्शनी आयोजित करून लोकांमध्ये पशुपालनाबाबत आवड निर्माण व्हावी, लोकांनी पशुपालनाचा व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती साधावी, यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा पशु प्रदर्शनी आपण आयोजित करीत आहोत. या पशु प्रदर्शनीमध्ये प्रामुख्यानं लोकांना एक इनाप टॅग म्हणजे जसं माणसांना आधार कार्ड आहे तसंच जनावरांसुद्धा एक ओळख जन्मापासून तर मरेपर्यंत देण्यात आलेली आहे आणि ती शेतकऱ्यांनी जोपासावी, त्याचं मेंटेन करावं आणि जर चुकून कुठे पडलं असेल, तुटलं असेल, त्याला परत पशुवैद्यकीय दवाखान्याकडून जाऊन रिटॅक करून घ्यावं. विविध रोगावर आपण प्रतिबंधक लसीकरण करत असतो. त्याच्यामध्ये चपकाखुरी आहे, ब्रुसेला आहे, PPR आहे, BQ आहे, मोठ्या जनावरात लावत असतो. आणि बकऱ्यामध्ये PPR आहे, ETV आहे. कोंबड्यामध्ये विविध प्रकारच्या लसीकरण करतो. तसेच कुत्र्यांना अँटी रेबीज व्हॅक्सिनसुद्धा शासनानं प्रोव्हाइड केली आहे. त्याच्याबाबतही सर्व पशुपालकांना अवगत करण्यात आलेलं आहे. आणि त्यात आता महत्त्वाचं म्हणजेच शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावं, पशुपालकांनी उद्योजक व्हावं. पारंपरिक पद्धतीने पशुव्यवसाय करण्यापेक्षा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन करावं आणि आपला आर्थिक प्रगती साधावी, यासाठी केंद्र शासनाच्या NLM ही योजना आहे. त्याच्यामध्ये 100 बकऱ्या अधिक 5 बोकड अशी 20 लाखाची योजना आहे. त्यामध्ये 50% अनुदानावर ही योजना आहे. 50% बँक शेअर आणि 50% शासकीय अनुदान आणि बँक शेअरमध्ये 10% लाभार्थी हिस्सा अशी बकऱ्यामध्ये योजना आहे. कोंबड्यामध्ये तशीच 50% अनुदानावर योजना आहे. आणि जनावरांना खाद्य निर्माण व्हावं, उत्तम प्रतीचं हिरवं मिळावं म्हणून सायलेज बेलर तयार करता येतील, यासाठी सुद्धा 1 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट आहे. याच्यात 50% सबसिडी म्हणजे 50 लाखापर्यंत सबसिडी आहे. लोकांनी फक्त या विविध योजनांचा आधुनिक पद्धतीने वापर करून लाभ घ्यावा असं आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे. मी डॉक्टर जालिंदर तिटमे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गोंदिया. या ठिकाणी जी तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी घेण्यात आलेली आहे, तर शेतकऱ्यांनी ज्या काही शासनाच्या विविध योजना आहे त्या विविध योजनांचा या ठिकाणी लाभ घ्यावा. जसे की जनावरांच्या कानामध्ये जो टॅगिंग करण्याचा जो विषय आहे,
आपल्या जनावरांनी त्या म्हणजे टॅग करून आधार कार्ड त्यांचं निर्माण करावं आणि प्रत्येक जनावराला शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ह्या निमित्ताने त्या टॅगिंगच्या माध्यमातून लाभ देण्यात यावा अशा पद्धतीने. त्यानंतर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत सुद्धा शेळ्यांच्या योजना, शेळी गट त्या ठिकाणी आपण पुरवठा करणार आहोत. त्यानंतर पक्ष्यांचा गट त्या ठिकाणी आपण पुरवठा करणार आहोत. पशुखाद्य निर्मितीचे कारखाने उद्योजकांच्या दृष्टीने निर्मिती करणार आहोत. तर या पद्धतीने शेतकऱ्यांनी या विविध योजनांचा लाभ घेण्यात यावा अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत. आपले जे काही पशुधन आहे ते पशुधनाची नोंदणीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पशु सेन्ससमध्ये करण्यात यावी या दृष्टीने सुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. तर या अशा पद्धतीने या प्रदर्शनामध्ये शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. प्रथम क्रमांकामध्ये 0 ते 6 महिन्याची जी संकरित कालवड आहे तिला 2501 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, नंतर संकरित गायीमध्ये 6001 रुपयाचं दर बक्षीस तिला प्रथम प्रथमांकाचं देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रत्येकाला बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी या प्रदर्शनीमध्ये भाग घेतला प्रत्येकाला प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात या ठिकाणी आलेलं आहे. आपण पशुधन आपल्याला वाढवण्याची गरज आहे. आपण अनेक गाई म्हशी बघतो. काही लोकांना आम्ही विचारलं, गाईवाल्यांना, कोणी म्हणतो 22 लिटर दूध देतो, कोणी म्हशीवाला म्हणतो की माझी म्हस 18 लिटर दूध देतो. म्हणजे आपल्या शेतीच्या बरोबर, आपल्या शेतीमध्ये जे धानाचे उत्पादन निघते त्या धानाच्या बरोबर आम्हाला जर पशुधन आपल्याकडे आपण पाडलं, पशुधनाची आपण देखभाल केली, त्यांना आपण आपल्या घरी ठेवलं तर नक्कीचपणे समजा 2-4 गायी, 2-3 म्हशी आपण ठेवलं तर महिन्याकाठी आपल्याला जास्तीत जास्त आपलं उत्पादन सुद्धा त्या पशुधनाच्या माध्यमातून वाढू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था आपण आपल्याकडे केलं पाहिजे. या मुलांना आताच्या या ठिकाणी काही पोरं उभे झाले होते. अरे बाबा, एखाद्या वेळेस आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा ह्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही, आज केवढी मोठी महागाई वाढली, शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही, रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आपण रस्त्यावर झाला ना, आज शेतकऱ्याला फक्त 2183 रुपये 85 रुपये शेतकऱ्याच्या धानाला भाव मिळतो. शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे या शेतकऱ्याला जो खर्च आहे प्रति एकरच्या मागे जर तुम्हाला 2000 रुपये खर्च येत असेल तर त्या शेतकऱ्याच्या धानाला 4000 रुपये भाव सरकारनं दिलं पाहिजे, अशा प्रकारचं स्वामीनाथन आयोगाचं म्हणणं आहे. आज स्वामीनाथन आयोगाच्या म्हणण्यानुसार दिल्लीमध्ये आपण पाहलो की किती शेतकरी तिथं उपोषणावर बसले, किती शेतकरी जवळजवळ 1 वर्षापर्यंत त्या दिल्लीच्या ठिकाणी जंतर मंतरवर हजारोच्या संख्येमध्ये शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जाऊ नये त्यासाठी मोठे मोठे खिले रस्त्यावर ठोकण्यात आले, त्यांचे ट्रॅक्टर जाऊ देत नव्हते. आणि त्या आंदोलनामध्ये जवळजवळ 750 शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. कोणासाठी? तुमच्या मागण्यासाठी. स्वामीनाथन आयोग हा लागू झाला पाहिजे. अनेक शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, ह्यासाठी त्या तिथं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर 750 शेतकऱ्यांचा बलिदान त्या शेतकऱ्यांनी आपल्यासाठी दिला. ह्या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी येतात. किती मोठी महागाई वाढली, पेट्रोलचा रेट, डिझेलचा रेट, आज डीएपीचा रेट, फर्टिलायझरचा रेट. बाबांनो, याच्यावर बोला ना, आपण सरकारकडे मागणी केली पाहिजे. डिझेलचा रेट काय झाला, पेट्रोलचा रेट काय झाला, आणि एवढंच नाही तर गॅसचा रेट किती आहे, 1200 रुपये. त्या गॅसचा रेट किती वाढलेला आहे तो कमी करण्याविषयी आपण बोललं पाहिजे. आज आमच्या माता भगिनींना बसची अर्धी तिकीट सरकारनं करून घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तिकीटनं काय होते, जर सरकारला गिफ्ट द्यायचं होतं तर आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना जे 1200 रुपयाचं सिलेंडर मिळतो तो सिलेंडर 400 रुपये या सरकारनं दिलं पाहिजे. तेच खरी गिफ्ट आमच्या माता भगिनींना राहिली असती. आज शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचे परवडण्यासारखं नाही. आता ह्या ठिकाणी आमचे बरेचसे युवक मला दिसले, अनेक युवकांच्या हाताला काम नाही. आज पाहतो महाराष्ट्रामध्ये उद्योग कुठं आहे, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला चालले. महाराष्ट्रातले अनेक कारखाने, फॅक्टऱ्या या गुजरातला चालले. आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भागामध्ये असलेल्या ज्या शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांच्या हाताला काम मिळून नाही राहिलं. आम्ही सरकारकडे ओरडत राहतो
की आपण रोजगार द्या, आमच्या युवकांच्या हाताला काम द्या, आमच्या युवकांच्या हाताला आपण नोकरी द्या. पण महाराष्ट्रामध्ये नोकरी नावाची वस्तू नाही. महाराष्ट्रामधून नोकऱ्या संपल्या. आज शिक्षकांची भरती नाही होऊन राहिली. आज शिक्षकाची कुठं भरती आली? अनेक गावच्या शाळा आता बंद होण्याच्या कगारवर आहेत. अनेक शाळा बंद होतील आणि काही मोजक्या प्रमाणामध्ये शाळा राहतील आणि त्या शाळा सर्व खाजगीकरण होतील आणि खाजगी लोकांच्या घरामध्ये घशामध्ये पैसा जाईल. याप्रमाणे आता आपण पाहतो आपल्या ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर राहतो. त्या संगणक ऑपरेटरला 6,700 रुपये पेमेंट देतो. कोण देते? कंपनी. पण ग्रामपंचायत त्या कंपनीला किती देतो? त्या कंपनीला 12,000 रुपये ग्रामपंचायत देतो. अशाच प्रकारचे जर सामूहिक शाळेची आणि खाजगीकरणाची जर व्यवस्था झाली तर नक्कीचपणे काय होणार आहे? सरकार त्यांना 30,000 रुपये देईल एका टीचरच्या माग आणि कुणाला? कंपनीला, खाजगीकरणवाल्या लोकांना. आणि ते खाजगीकरणवाले लोक आपल्या गावातील बेरोजगाराला फक्त 10,000 रुपये देण्याचं काम करील. म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू होणार आहे. कंत्राटी पद्धतीनं भरती सुरू होणार आहे. आपण स्पर्धा परीक्षेच्या अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आपण BA झालात, BSc झालात, अरे तुमच्या हाताला काय मिळालं हे तर बघा. आपण स्वप्न बघतो की माझा मुलगा चांगला शिकणार आहे, माझा मुलगा शिकल्याच्या नंतर माझ्या घराचं चांगुलपण करेल. पण काय या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची एक नोकरी नाही. आता तुम्हाला सांगतो, कारण की नागपूर मधले उद्योग बंद झाले, अमरावतीचे बंद झाले, मुंबई मधले ऑक्सन सारखा ज्याच्यामध्ये 3 लाख युवकांना नोकऱ्या मिळू शकत होत्या, अशा प्रकारचा जो उद्योग आहे तो कुठे गेला? गुजरातला गेला. तर त्या गुजरातला गेलेल्या त्या उद्योगामध्ये काय महाराष्ट्राच्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत का? नोकऱ्या मिळतील त्या फक्त गुजरातच्या पोरांना, गुजरातच्या मुलांना. आणि महाराष्ट्रातले पोरं काय करतील? आपण फक्त ठाकुट्या वाजवत राहणार. वेळ बराच झालेला आहे. मी तुमची जी मागणी आहे आणि आपल्या भावनेला सुद्धा, भावनेची मी कदर करून मी जास्त न